भंडाऱ्याशिवाय मजा नाही, भंडाऱ्याशिवाय सोडू नाही आणि भंडाऱ्याचा पिवळा झाल्याशिवाय जेजूर झाल्यासारखं वाटणार नाही. सगळ्यांनी हात उंच करायचे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण घेणार आहोत अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक यात्रा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची, जी पोहोचते जेजुरी येथे श्री खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी. हजारो वारकरी, टाळ मृदुंगाचा गजर, हरिपाठाचा गोंगाट आणि भक्तिभावाने भारलेली हवा, हे दृश्य अनुभवण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या आध्यात्मिक प्रवासाला. संत ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी अवघ्या विश्वाला ज्ञानेश्वरी सारखं अमूल्य ग्रंथ देऊन भक्ती आणि अध्यात्माचं अद्वितीय दालन खुलं केलं. दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी त्यांच्या पालखीची यात्रा आळंदीहून पंढरपुराकडे रवाना होते. मात्र त्याआधी एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो म्हणजे जेजुरी, खंडोबा देवाचा पवित्र गड, जिथे माऊलींची पालखी दरवर्षी काही काळ थांबते. हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर वारकऱ्यांच्या श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. श्री खंडोबा, ज्यांना मराठी माणसाचा कुलदैवत म्हटलं जातं, त्यांचं दर्शन घेण्यासाठी माऊलींची पालखी येथे आगमन करते. तर या ठिकाणी असंख्य वारकऱ्यांचे देवाचा भंडारा लावून स्वागत करण्यात येत आहे. तर मंडळी, येथे जेजुरीकरांनी व्यसनमुक्तीची वारी पांडुरंगाच्या दारी या संकल्पनेने व्यसनमुक्तीचे प्रयत्न केलेले आहेत. हे देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. या दोन वारकऱ्यांनी आजकाल संपाशी जोडलेली आहे. त्यांच्या आजपासून तंबाखू खाणार. यांच्या व्यसनमुक्त संघटनेने त्यांचं सहर्ष स्वागत. या तंबाखू सोडा, तंबाखू सोडा. अरे पैसे बी वाचतील आणि कॅन्सर सारखा रोग बरा होईल. तोंडाचा कॅन्सर होणार नाही. तंबाखू आजच्या आज फेकून द्या, तंबाखू आजच्या आज फेकून द्या. तर आपण पाहू शकता वारकरी भक्ती गीतांमध्ये किती मग्न झालेले आहेत. त्यांच्या आवाजाला साथ मिळत आहे मृदुंगाची.
भंडारा म्हणजे हळद. खंडोबाच्या पूजेमध्ये भंडाऱ्याला सोने मानले जाते. भक्तगण खंडोबाला भंडारा अर्पण करून येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष देतात. भंडारा हा खंडोबाशी निगडीत एक भक्तिभावाचा, श्रद्धेचा आणि मांगल्याचा घटक आहे. भक्तांसाठी तो केवळ हळद नसून त्यांच्या मनातील श्रद्धेचे प्रतीक आहे. भंडाऱ्याने भरलेली जेजुरी भक्तीने भासलेली. महाराष्ट्रातल्या भक्ती परंपरेत दोन महान दैवत्व, एक खंडोबा जे लोकदेवता वीरश्रीचं प्रतीक आणि दुसरे ज्ञानेश्वर माऊली जे ज्ञान, करुणा आणि भक्तीचं मूर्त रूप. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत प्रत्येक जीवात परमेश्वर आहे असे सांगितले. असाच तो परमेश्वर खंडोबाच्या रूपात भक्तामध्ये रमतो. तसेच या वारीत टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा, माऊली, तुकाराम आणि येळकोट येळकोट जय मल्हार हे दोन्ही जयघोष एकत्र ऐकू येतात. हाच तो भक्तीचा संगम जिथे खंडोबा आणि माऊली एकत्र येतात. श्रद्धा आणि ज्ञान, शक्ती आणि करुणा याचे सुंदर दर्शन घडवत. खंडोबा हे शक्तीचं तर ज्ञानेश्वर माऊली हे भक्तीचं आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. जरी ते वेगवेगळ्या भक्तिपंथात येत असले तरी दोघेही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत एकाच भक्तिरसात नांदतात. वारीच्या वेळी ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, येळकोट येळकोट जय मल्हार हे दोन्ही जयघोष एकत्र ऐकू येतात तेव्हा भक्तीचा संगम साकारतो. हा संगम म्हणजे श्रद्धा, ज्ञान आणि शक्ती यांचे एकत्रित रूप. पहा मंडळी, हा आहे तो क्षण जेव्हा माऊलींची पालखी जेजुरी येथे पोहोचते. शेकडो टाळकरी, महिलांचे अभंग गायन, सर्वत्र फुलांचा वर्षाव व जेजुरीवासियांनी भंडारा उधळून पालखीचे भव्य असे स्वागत करतानाचे दृश्य आपण पाहतोय. ज्ञानोबा, माऊली, तुकारामच्या जयघोषांनी वातावरण भक्तिमय झालं आहे. पालखीचं खंडोबा मंदिरात आगमन म्हणजे भक्ती, परंपरा आणि एकात्मतेचं अनोखं दृश्य. खंडोबाला वंदन करून माऊली पुढच्या प्रवासासाठी आशीर्वाद घेतात. ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. तर मंडळी, ही होती एक झलक ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची जेजुरी येथे खंडोबा दर्शनाची. परंपरेने, भक्तीने आणि संस्कृतीने समृद्ध असा हा अनुभव आपण सर्वांनी मिळून अनुभवला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच भक्ती प्रेरणादायक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. माऊलींच्या आणि खंडोबाच्या कृपेने तुमचं जीवन सदैव आनंदी, समाधानी आणि पवित्र राहो हीच प्रार्थना. हर हर महादेव. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम. तर मंडळी, आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम जेजुरी येथे या पालखी तळावर आहे आणि उद्या पालखी सकाळी जेजुरी येथून प्रस्थान करून वाल्हे येथे मुक्कामास थांबणार आहे.